पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चला अजून एक काम झालं मस्तपैकी। असाच फ्लो राहिला पाहिजे कामाचा। असा फ्लो असला ना तर आपला बिझनेस नक्की एक्सपॅन्ड होणार। हे तुझं करेक्ट आहे, पण आपण हे सगळं पुन्हा एकदा शून्यातून सुरू करतोय, मार्केटमध्ये नव्याने येतोय, हे विसरू नकोस। मनापासून काम केलं का सगळं होतं। इन्स्पेक्शन मध्ये ना मस्त पैसे मिळतात। असे 2-3 इन्स्पेक्शन नेहमी मिळत राहायला हवं ना। अरे हो, तुला सांगायचं राहून गेलं, त्या प्रतीकमुळे 2 क्लायंट्स मिळाले मला, एकदम जेन्युइन आणि ट्रस्टवर्दी क्लायंट्स। एकाने तर ऍडव्हान्स पण दिला आणि दुसऱ्याबरोबर इनिशियल टॉक झालेत पण। अरे वा, तुला एक कळतंय का की अजूनही आपल्याला लोकांच्याच ओळखीने कामं मिळतात। आपल्याला आपल्या नावावरती कामं यायला हवी, आणि जेव्हा आपल्याला आपल्या नावावर कामं येतील ना तेव्हा खरा धंदा बसला असं आपण म्हणू शकतो। चल, तुला घरी जायचं असेल ना, मयुरी एकटी असेल। काय झालं? तुझी वहिनी मयुरीला एकटी सोडायला असं वाटतं तुला? म्हणजे माई, आप्पा, संजू सगळे आहेत घरी, म्हणून तर मी असं बिंदास काम करत सुटलोय। नाही तर मयूला लागलं म्हटल्यावर मला घरी बसावं लागलं असतं रे। प्रतीक आणि ती मंडळी आहेत म्हणून सगळं चाललंय घरी व्यवस्थित। वहिनी पण खरंच खूप ग्रेट आहे। म्हणजे बघ ना, तिकडे बसून इकडचे सगळे प्याजे हलवताय। हा, पण अर्थात त्यासाठी विश्वासाची माणसंही कमावी लागतात। झालं का वहिनी पुराण सुरू झालं तुझं? बरं बाबा, बंद करतो बस, खुश। प्लीज बंद कर, नाहीतर मला तिची आठवण येईल। बाय द वे, आज रात्री तुझ्या घरी पूर्ण कल्ला आहे ना? तर मग मी म्हणतोय की आज आपण एखादी प्रोग्राम का नाही करूया? माझी सासू आहे का प्रोग्राम काय करतोय येडा? तो वाला प्रोग्राम म्हणत नाहीये मी, म्हणजे उन्हाळी सुट्टीचा, म्हणजे मस्त छान थंडगार कलिंगडाचा ज्यूस, आमरस, उसाचा रस असं म्हणतो। करूया कलिंगडाचा ज्यूस पिऊया। चला जा। हा चल, तू घेतो का मी घेतो? हेल्मेट लाव। मयू, भूक लागली असेल ना, मी पोहे करू का तुझ्यासाठी? भूक तर लागली आहे ग मला, पण मी विचार करते की सगळेच उद्या मग एकत्रच खायला बसूया। हे आजी आणि आप्पा आजोबा का आले नाहीत अजून? मयू, तुझ्या शिल्पीबद्दल मगाशी सांगितलंस ना, खूप डेंजर आहे ग हे सगळं। आता सोडलंय ना तुम्ही ते घर, मग गप्प बस ना। इथे येऊन मध्ये मध्ये करायची काय गरज आहे? तिला ना तसंच वागायला मजा येते। आईला त्रास देणं हे एकच कर्तव्य आहे तिचं। आज तर काय विचित्र वागत आणि बोलत होती। माई, आजी, आप्पा आले। अगं बाई प्राजक्ता आहे। कशी आहेस ग? आणि किती दिवसांनी भेटतेस मला? तुम्ही इथे येता का म्हणजे आपली भेट होण्यासाठी? ही तक्रार आहे ना, तू तुझ्या मैत्रिणीकडे करायला हवीस आणि तिलाच विचारायला हवं आम्ही का येत नाही। अप्पा, आता आलायत ना तुम्ही इथे, दिवसात ना एक तरी चक्कर माझी होणारच आहे, त्यामुळे तुम्ही नाही म्हणालात ना तरी आपली भेट होणारच आहे। संजू कुठे आहे? अगं तो येतोय शिल्पी बरोबर। तुम्ही त्याला एकट्याला सोडून का आलात? अगं संजू खूप हट्टच करायला लागला, हे पाहिजे ते पाहिजे। कसं असतं ना मयू, अशा वेळेला ना लहान मुलं हट्ट करायला लागली की खरं तर त्याच्या आई किंवा बाबांनी समजूत घालायला हवी, पण इथे उलटच होत आहे। शिल्पी सगळेच हट्ट पुरवते संजूचे। असो, जाऊ द्या हो, तसंही संजूला आपण एक प्रकारे तोडलंच आहे तिच्यापासून। तिच्या व्यथा काही वेगळ्याच असणार आणि आपले हात दगडाखाली आहेत, पटो अथवा न पटो, पण जे काही होईल त्याला हो म्हणण्याखेरीज आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का आता? पण खूपच उशीर केला तुम्ही यायला। अगं ही मुलं एकदा गेम झोन मध्ये शिरली की बाहेर यायला तयारच नसतात। आणि शिल्पीनी ते तासाचे गेम झोनचे पैसे होते तेही भरले होते। बरं, मी ना सगळ्यांसाठी चहा करते। हा, एक मिनिट, मी इथे असताना तुम्ही का चहा ठेवणार आहे? मी आहे ना, तुम्ही बसा आधी, बसा। अगं काय प्राजक्ता, तू काय करतेस ग इकडे? सध्या तरी चहा करतेय। माझ्या मैत्रिणीचं घर आहे ना हे, हक्काचं घर आहे। रादर तू इथे येणं मला एक्सपेक्टेड नव्हतं। म्हणजे खरं तर मी हा प्रश्न तुला विचारायला पाहिजे। शिल्पी, तू काय करतेस इथे?
चहा करणार होतीस ना तू? तुम्ही बसा, मी आले चहा घेऊन. संजू, मी निघते. हा हॅलो, काम झालं माझं? आणि कळवण्याची पद्धत वगैरे काय असते का नाही रे? मी फोन करते तर मला उडवा उडवीची उत्तरं देतोयस. तू इतकी चिडलेस म्हणजे तुला हे तर कळलंच असेल आतापर्यंत की तुझं काम झालं नाहीये, पण ते का झालं नाही हे ऐकायचं असेल ना तुला आता. हो, मग आता थोबाड उचकट आणि पटकन सांग मला कुठे माशी शिंकलीये. काय झालं माहितीये का शिल्पी, म्हणजे बघ मयुरीनं ते ड्रिंक ऑलमोस्ट पिणार होती का, पण तेवढ्यात तिथे ती प्राजक्ता टपकली. आता तिला आम्ही तर बोलवलं नव्हतं, तर तुझ्या वहिनीने इतकी छान फिल्डिंग केली आहे, त्याला मी तरी काय करू. म्हणजे बघा शिल्पी, मला असं वाटतं की तू जे जे काम करतेस त्यातलं काहीच होत नाहीये. म्हणजे तू याला सिग्नल समज आणि आता गप्प बस शिल्पी. ए, मी गप्प बसणाऱ्यातली नसते. हा, मी फोन करीन तुला, माझ्या फोनची वाट बघ. गप्पा बस म्हणे, नॉनसेन्स. ही बाई माझा पिछा सोडणार नाहीये. हॅलो विक्रम, मला भेटायचंय तुला. अरे कोणी कापलं हे कलिंगड? मी आणि बाबांनी. तरीच इतक्या बिया आहे त्याच्यात. सेल्फ सर्व्हिस करावी लागते आम्हाला. हे मात्र खरं आहे. हा, आशुनी कापलं असतं ना कलिंगड तर एकही बी आली नसती वाट्याला. हो, हा, तुमची अश्विनी आहेत ग्रेट. हो, मलाही माहिती आहे, पण मी म्हणतो एखादी बी आली तर काय फरक पडतोय? मामा, पोटात झाड उगलं तर? चल रे, असं काही नसतं. झाड वगैरे काही येत नाही. मी पण खातोय बिया. आलं की माझ्या पोटात झाड. बिंदास खा, टेन्शन घेऊ नकोस. आणि फक्त बिया नको खाऊ, कलिंगड पण खा. अरे, आईचा फोन. अरे वा वा वा. स्पीकरवर टाकला. हा बोल ग आई. बरे आहात ना सगळे? हो, आम्ही ना इथे कलिंगड पार्टी करतोय. बबन काका ना 5 कलिंगड घेऊन आला आणि सगळे ताव मारतात आता त्यावर. मामी, आणि मी एक पीस फ्रीजर मध्ये ठेवलाय वॉटरमेलन कॅन्डी करायला. अगं आशू, आणि उद्या तुझी आठवण काढून कलिंगडाच्या सालीचे मुटके करणारे बरं का मी खायला. वहिनी, सगळेजण मस्तपैकी पैसे वसूल करताय बरं का कलिंगडावर ताव मारून. केवढं प्लॅनिंग चाललंय तुमच्या सगळ्यांचं. मयू, अगं ऐक ना, पातेल्यात कलिंगडाचा रस थोडा उरला असेल ना तर तो चेहऱ्यावर लाव. अगं त्याने तजेलदारपणा येतो ग. आणि माईला पण सांग. हा, अरे देवा, वहिनी तुम्ही तिकडे बसून तुम्हाला टिप्सच सुचताय. आई तू टीप देतेस, एखादा रील कर ना तिकडे. मयू तू पण. अगं इथे आपला सेटअप कुठे आहे? सेटअप कशाला हवा? अगं तुझ्या फोनचा कॅमेरा आणि तुझ्या टीप, झालं की रील. आई, तुझं पेज ना मागे पडतंय, असं नको होऊ देऊस. बरं, करेन मी. ठेवते आता, खूप उशीर झालाय ना. कुहू, अरे कुहू दमली ना म्हणून झोपलीये. उद्या मी कुहूला फोन करायला सांगते. हा, ठेवू आता. गुड नाईट. एन्जॉय. बाय बाय आई, बाय. अरे काय तुम्ही दोघं, तू तिकडे पण वहिनींना कामच सांगतोय का? अरे ती तुझी नुसती वहिनीच नाहीये रे, ती मिसेस इंडिया अश्विनी वाघमारे. ती एका वेळेला 10 काम करू शकते. आता बघ, उद्या सकाळी रील पोहोचेल. संजू, कलिंगड हवे का? कलिंगड घे. अरे सावकाश सावकाश. ठीक आहे, जाऊ दे. तू कोणीच कोणाशी काही बोलायला नको. तू पण बोलू नको, मी पण बोलत नाही. सगळं आहे तसं राहू दे. परत हा, कोणी कोणाशी काही बोलायलाच नको, राहू दे. ओके, तसे बोलून काहीच फायदा नाहीये. मी इथे आपल्या रिलेशनशिपचं स्वप्न बघतोय आणि तू तिकडे स्वतःचं लाईफ सोडून अश्विनीच्या पाठीमागे लागलीस.
मी सतत आपल्या रिलेशनचा विचार करत असते, मी सतत आपल्या फ्युचरचा विचार करत असते. तुलाच सतत असं वाटत राहतं की तुझंच फक्त माझ्यावर जास्त प्रेम आहे, माझं नाहीच आहे, असंच वाटतं ना? हो वाटतं. ठीक आहे, आपण एक काम करूया. आता आपण असा विचार करूया की आता ही सिच्युएशन आहे, म्हणजे नाही का आपण बोलत नाहीये, तर समजा नाही म्हणजे आता तू चिडलायस या सिच्युएशनमध्ये माझ्यावरती, तर आपण आता असा विचार करूया की मी चिडली हां आणि तू माझी समजूत काढतोयस, तर तू ती समजूत कशी काढशील तसं मला करून दाखव, म्हणजे मी ते करते. तू काही करू नको, जे करायचं ना ते मी करेन. म्हणजे काय करणार आहेस? वेट अँड वॉच. वेट अँड वॉच. हॅलो, बुकिंग हवंय. 1 night 2 days, प्रीमियम स्वीट फॉर अ कपल. हां, कन्फर्म झालं की मला मेसेज करा. विक्रम काय हे कसलं बुकिंग? फोन चेक कर. माय गॉड, द ओशनचं बुकिंग केलंस तू? येस, इकडून 20 मिनिटावरती आहे, आपण जाऊया. ओके, यू आर द बेस्ट. आय नो आय एम द बेस्ट. येस. सो तू आता फायनली कुठे जाणार आहेस? तुझ्या घरी की माझ्या घरी? विक्रम, तू हे बुकिंग केलंयस, खरंच इट्स अ बिग सरप्राईज फॉर मी. आणि मला आवडतात असे सरप्राईजेस, पण ऑनेस्टली सांगू, मला ते सगळं पण आवडतं जेव्हा तू माझ्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी करतोस, विच मे बी नॉट मॉनिटरी थिंग्स, यू नो, द वे यू केअर फॉर मी. आय लाईक दोज थिंग्स ऑल्सो. मला माहिती आहे आता तुला काय हवंय. कॉफी मी स्वतः बनवून आणलं. चालेल. कूल. हॅलो, हां, माझा प्लॅन रेडी आहे. 10 मिनिटाच्या आत माझ्या बिल्डिंगपाशी भेट मला. ओके? या वेळेला हा प्लॅन सक्सेसफुल होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. मिसेस इंडिया, तुझे किती बॉडीगार्ड्स पाठवायचे ते पाठव. ऍक्च्युली सगळी चूक ना माझीच आहे. नाही, पण मला एक गोष्ट कळत नाहीये. शिल्पीला जेव्हा संजूला भेटायचं असतं तेव्हा ती मला कॉल करते. तिने मला एकही फोन नाही केला आणि डायरेक्टली इथे आली. विद्युत, अरे मी तुला फोन करणारच होते, पण मला वाटलं तू कामात असशील तर उगाच तुला त्रास होईल ना, म्हणून फोन नाही केला रे तुला. आणि तसंही आम्ही दोघंही होतो ना रे संजू बरोबर. कुठे ते इन्स्पेक्शनचं काम घेतलं असं झालं ना. मी घरी असतो ना तर हा प्रकार घडला नसता. सगळ्यात आधी आहे ना, तुम्ही स्वतःला ब्लेम करणं बंद करा. जे झालं ते झालं, ते का आता बदल देणार आहे का? पण मला ना यात काहीतरी गडबड वाटते. एकतर संजूला भेटण्यासाठी शिल्पीने मला फोन नाही केला, दुसरं ती डायरेक्टली इथे आली आणि माई घाबरेल अशा पद्धतीने तिने संजूला ॲडव्हेंचर स्पोर्टला नेते असं सांगितलं. आणि तिने हेही सांगितलं ना की विक्रम त्यांना घ्यायला इथे येणार. हो, म्हणजे पण मी तिला सांगितलं की आम्ही काही त्याच्या गाडीतनं येणार नाही. मग तिने विक्रमला फोन करून सांगितलं का की इथे येऊ नको म्हणून? तिने कोणालाच फोन नाही केला. विद्युत, अरे आम्हाला भीती वाटत होती संजूला ती हॉर्स रायडिंग किंवा ते आर्चरी वगैरे असं काहीतरी ॲडव्हेंचरस करायला लावेल, पण तिने तसं काहीच केलं नाही. ती आम्हाला मॉलमध्ये घेऊन गेली. काय तुम्ही सगळं तेच विचारताय? मी सांगते ना, ती शिल्पी म्हणाली ते त्याला ते अवघड सगळे गेम खेळायला घेऊन जाणार आहे, पण तसं काहीच झालं नाही. आणि मी माझ्या मनचं सांगते का, काही जे काही घडलं ना, जे काही ती बोलली ते सगळं मी सांगते. एक मिनिट, म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे संजू तिथे जाऊन फक्त व्हिडिओ गेम खेळला? हो, अरे शिल्पीने तिकडे काहीतरी परावर पैसे असतात तेही भरलेत. मग जर विक्रम येणार नव्हता आणि ती संजूला ॲडव्हेंचर गेम खेळायला घेऊन जाणार नव्हती, इतका ड्रामा कशाला? आणि माई पॅनिक होईल असं ती का वागली? मला ना या शिल्पीचं वागणंच कळत नाही.
आजपर्यंत कधी समजलंय? आम्हाला नाही कळलं, तुला काय कळणार? जाऊ दे. नाही, यावेळी जाऊ दे, पण पुढच्या वेळी मी शिल्पीला नाही सोडणार. यानंतर ती इथे आली ना तर आधी मला फोन करा. हे बघ, तिला संजूला भेटू दे, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाहीये, पण तिची पद्धत आहे ना ती चुकते. हो हो, मी पहिल्यांदा तुला फोन करीन. अरे ती शिल्पी काय वागते बोलते, खरं सांगू का मला काही कळेन असंच झालंय आता. बरं, मी आता निघतो. एक स्पेशल केस चालू आहे, आता स्टडी करतोय. ठीक आहे, जातो. काही असेल तर फोन करतो तुला. येस, येतो. बाय द वे श्रेयस, मयूचा ऍक्सिडेंट झाला होता, त्या बायकरचा काही पत्ता लागला का? नाही, अजून काही अपडेट नाही. श्रेयस, तुला काय वाटतं, आपण पोलिसात कंप्लेंट करायला हवी का? नाही, एक मिनिट. श्रेयसराव, विद्युत, हे बघा, मला असं वाटतं ना, पोलीस कंप्लेंट आत्ता नको करूया. कसं आहे, अशी टपोरी मुलं रस्त्यावरती फिरतच असतात. अरे, आणि आपण जर पोलीस कंप्लेंट वगैरे केली तर मयुरीलाच घेऊन आपल्याला 17 वेळा पोलीस स्टेशनला जावं लागेल. त्याचा तिलाच त्रास होईल खूप. सध्या तिचं लक्ष फक्त अभ्यासात असायला हवं, बाकी कशातही नाही. आणि तसंही तिला काही फार लागलेलं नाहीये, बरी आहे आता ती. आणि तो मुलगाही काही परत फिरकलेला नाही. त्यामुळे माझं तरी मत आहे, पोलीस कंप्लेंट वगैरे आता नको. बाबा बरोबर बोलतोय. शिल्पी, तू मॅड आहेस का? तू ह्यासाठी मला इथे बोलवलंस? सगळा प्लॅन सेट आहे. तू आता प्लीज मध्येच काही मोडता घालू नकोस. तुला हवं असेल तर परत एकदा सांगते, हे गुंगीचं औषध हे तिच्या ड्रिंकमध्ये मिसळायचं. ती बेशुद्ध पडली की मी जे तुला काम सांगितलंय ते उरकायचं आणि निघायचं. इतकं सोपं आहे, जमेल ना? आणि आता प्लीज हे वाया घालवू नकोस. शिल्पी, तुझ्यात एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो ग? म्हणजे तुला काय वाटलं मयुरी हे सगळं करायला लगेच रेडी होईल? का नाही होणार? तिचं प्रेम आहे ना तुझ्यावर, मग तू जे सांगशील ते करायला ती तयार असेल, हो ना? फोन दे तुझा. कशासाठी? फोन दे. शहाणपणा. बघू, स्पीड डायलवर असेलच ना तिचा नंबर. मी जे सांगितलंय ते बोलायचं. आता बोल पटकन. हाय मयुरी, काय करतेस? तुला कसं समजलं मी तुला मिस करते? हा, तू मला म्हणालीस ना की तुझी अशी इच्छा आहे की आपण दोघांनी एकांतात टाइम स्पेंड करावा, म्हणजे विदाऊट एनी डिस्टर्बन्स. अजूनही वाटतं. सो मी एक प्लॅन केला मयुरी. म्हणजे आपल्या इथे एक रिसॉर्ट आहे, तिथे एक रूम बुक केला आहे. म्हणजे तिथे असे बरेच ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत आणि आपल्याला एकांतात टाईमही स्पेंड करता येईल विदाऊट एनी डिस्टर्बन्स. काय वाटतं तुला, हा प्लॅन कसा आहे मयुरी? प्रतीक, तू वेडा आहेस का? तू रूम वगैरे काय बुक केली आहेस? हे बघ, आई मुंबईमध्ये नाहीये म्हणून मी असं काही वागणार नाहीये. प्रतीक, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मला हे नाही पटत रे की आपण रूमवर जाऊन राहू. हे बघ, मला तुझ्याशी गप्पा मारायला आवडतं, मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायला आवडतं. तू एक काम कर, तू आमच्या घरी ये. तू कधीही घरी येऊ शकतोस. इवन तुला हेही माहिती आहे प्रतीक की आमच्या घरात सगळ्यांना तू आवडतोस. आणि माझे बाबा आपल्यावर इतका विश्वास ठेवतात म्हणून आपल्या दोघांना घरात एकटं सोडून सुद्धा जातात. आणि मी त्यांच्याशी असं नाही चुकीचं वागू शकत. म्हणजे त्यांना खोटं बोलून मी रूमवर जाऊन राहणं मला शक्यच नाहीये प्रतीक. हे बघ, आपल्याला टाइमच स्पेंड करायचा आहे ना, मग आपण, तुला समजा घरी पटत नसेल तर आपण बाहेर कुठेतरी भेटू, दुसऱ्या कुठच्या तरी कॉफी शॉपमध्ये भेटू किंवा कॉलेजच्या बाहेर भेटू, कुठे तू म्हणशील तिथे भेटू. पण प्रतीक, रूमवर मला नाही पटत आहे. आय नो, हे ऐकून तुला असं काही खूप चांगलं वाटत नसेल, पण प्लीज माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. आणि आता ऑलरेडी उशीर झालाय, घरात सगळे झोपलेत. माई आजीने मला बघितलं फोनवर बोलताना, मला 100 प्रश्न विचारेल. मला उत्तर देता येणार नाही. मी फोन ठेवते. आणि प्रतीक, प्लीज चिडू नकोस, मला समजून घे प्लीज.
नाही ग मयुरी, मी तुझ्यावर अजिबात चिडलो नाही या. इनफॅक्ट मला तुझं म्हणणं पटलंय. ठीक आहे, आपण भेटूया लवकर. लव्ह यू. मी तुला आधीच बोललो होतो ना शिल्पी, की तुझा प्लॅन होणं पॉसिबल नाही. आणि मयुरीला मी जबरदस्तीचं घराबाहेर आणू शकत नाही ना. आणि तुला हे तर चांगलंच माहिती आहे की तिच्या घरी किती लोक असतात. आणि कसं आहे ना, आता अश्विनी लवकर परत येईल. सो मी तर तुला हे म्हणेन की हा प्लॅन तू इथेच विसर आणि बस कर. बराच वेळ झालाय, मलाही घरी जायचं, सो तूही घरी जा. माझी एक चाल फसली म्हणून काय झालं? इतक्या लवकर तर मी हार मानणार नाही. अश्विनी वाघमारेला माझे कितीही प्लॅन्स फेल करू दे, जोपर्यंत मला जे हवंय ते मिळत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही.